मालेगाव या भागातील माजी आमदार आसिफ शेख या व्यक्तीने एक वक्तव्य केलं की औरंगजेब हा फार मोठा एक चांगला राजा होऊन गेला, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या माजी आमदारांनी केलं. तो एक फार मोठा चांगला राजा होता आणि काही राजकीय लोक त्या औरंगजेबाचं फक्त राजकारणाकरता त्याला बदनाम करतायत, टोप्याशी उदारनिर्वाह चालवायचा असं जे काही वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. आणि त्या आसिफ शेख ह्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो की आपण ही संपूर्ण जे शक्यतो आपण या महाराष्ट्रातलेच आहेत का नाही हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर उपस्थित झालेला आहे. कारण की महाराष्ट्र आणि भारत देश हा कधीही औरंगजेबाची विचारसरणी मान्य करत नाही. त्याची औरंगजेबाची पैदाइश ही भारतीय नव्हती, त्यांची वंशावळ त्या औरंग्याची ही परकीय तो मुसलमान होता. त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही. जो औरंगजेबाचं म्हणजे उदात्तीकरण करणारी लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत. त्यामुळे कदाचित याचाही DNA चेक करावं लागणार आहे की हा कुठली व्यक्ती आहेत. आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं, पाकिस्तानमध्ये जावं, भारत देश सोडावा. औरंगजेबाबद्दल चांगलं बोलतात, ज्या वेळेला फिलिस्तीनबद्दल कुठेतरी भारतामध्ये काही लोक जिहादी लोक आहेत ते झेंडे फडकवतात, त्या इराकबद्दल त्यांना काहीतरी गोडवा येतो. अरे इथं तुम्ही भारतात राहता, पहिलगाममध्ये घटना झाली, त्याचा निषेध 2-4 लोकांनी बोटावर मोजण्यात इतक्या लोकांनी फक्त बाहेरून केला. मग त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर का नाही उतरले? पहिलगाममध्ये झालं त्यावेळेला काय झोपले होते का त्यावेळेस काय तुम्हाला कोणी सांगितलं नाही का, मस्जिदींमधून तुम्हाला ऐलान झालं नाही का की भारताच्या सर्व मुसलमान लोकांनी उतरा ना, की पाकिस्तान आम्हाला मान्य नाही, पाकिस्तान हे जे घटना करता आम्हाला मान्य नाही, बोला ना पाकिस्तानच्या विरोधात. पण पाकिस्तानच्या बद्दल एक शब्द काढायचा नाही आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं. जो तिरंग्याचा मान सन्मान राखतील त्याच लोकांना भारतामध्ये राहण्याचा अधिकार ठेवावा अशी आमची ह्या राज्य सरकारकडे मागणी असणार आहे.